श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, भगवंताची स्वारी याचकाच्या रूपाने बलीच्या यज्ञस्थळावरती उभी राहिली. यज्ञाच्या स्थळावर आलेल्या भगवंताला पाहून बलीला जो आनंद झाला, बलीने बघितलं, आपण मागा, मी काय आपल्याला देऊ. त्यावेळेला भगवंतांनी आपल्या पावलांनी 3 पावलं जागा मागितली. शुक्राचार्यांनी बघितलं, राजा, हे चूक आहे. अरे, हा देव आहे, हा फसवणार आहे, हा नटनाटकी आहे, हा विष्णू परमात्म्याचा अवतार आहे. तू ऐक, याच्या बोलण्यात विश्वास ठेवू नको, कारण यांनी जरी याच्या पावलांनी 3 पावलं जागा मागितली तर हा भूमी, स्वर्ग हे सगळं व्यापून घेणार आहे. तुला 3 पावलंसुद्धा द्यायला 3रं पाऊल कुठे ठेवावं हा प्रश्न पडेल. तू याला जागा देऊ नको. त्यावेळेला हात जोडून बलीने प्रार्थना केली की महाराज, जर एवढा विश्वाचा स्वामी माझ्या दारासमोर येऊन भिक्षा मागत असेल तर यापेक्षा अजून भाग्य काय पाहिजे. हे ऐकल्यावरती ज्या वेळेला राजा म्हणतोय की नाही, मी जे यांनी दान मागितलं ते यांना देणार आहे, हे ऐकल्यावरती शुक्राचार्य संतापले आणि शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेमुळे सत्यप्रतिज्ञ आणि उदार परंतु श्रद्धारहित आणि आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या राजा बलीला शाप दिला. शुक्राचार्य म्हणाले, मूर्खा, तू स्वतःला मोठा पंडित समजतो काय? गर्विष्ठ असा तू माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं आहेस, म्हणून लवकरच तुझं ऐश्वर्य नाहीसं होईल. राजा, शुक्राचार्य म्हणाले, तू तुझ्या गर्वाने तुझी सगळी संपत्ती घालवून बसशील, तुझं सगळं ऐश्वर्य जाईल. हे ऐकलं बलीने, पण हे ऐकल्यानंतर सुद्धा, गुरूंनी आपल्याला शाप दिलेला हे पाहिल्यानंतर सुद्धा महात्मा बली सत्यापासून ढळला नाही. त्यांनी सत्य सोडलं नाही. त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी दान करण्याचा संकल्प करायचं ठरवलं. त्यावेळेला विंध्यावलीस्तदागत्य पत्नी जालकमालिनी आनिन्ये कलशं हैम मवने जन्यपामृतम. त्यावेळेला मोत्यांचे हार घातलेली बलीची पत्नी विंध्यावली तिथे आली. तिने चरण प्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला. यजमानस्वयं तस्य श्रीमत्पादयुगं मुदाय. बलीने मोठ्या आनंदाने स्वतः ते अतिसुंदर चरणयुगल धुतले आणि विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले. आता राजा संकल्पासाठी हातात पाणी घेणार. राजाच्या संकल्पासाठी हातात पाणी घेणाऱ्या झारीमध्ये शुक्राचार्यांची स्वारी अक्षतेच्या रूपाने जाऊन बसली. पाणी काही हातावर पडेना. हे जेव्हा भगवंतानी पाहिलं, भगवंताच्या लक्षात आलं. भगवंतानी आपल्याजवळ असलेल्या दर्भाच्या काडीने ती अक्षता काढण्यासाठी म्हणून झारीमध्ये ती दर्भाची काडी घातली. आणि मंडळी, आपल्याला माहिती आहे की भगवंतानी त्या दर्भाच्या काडीने शुक्राचार्याचा एक डोळा फोडला. राजा ज्या वेळेला शुक्राचार्यांचा डोळा फुटला, शुक्राचार्य बाहेर आले, संतापले, पुन्हा पुन्हा राजाला शाप द्यायला लागले. पण राजाच्या मनामध्ये भगवंताला दान द्यायचा निश्चय झालेला होता. हातामध्ये जेव्हा त्यांनी संकल्पाचं पाणी घेऊन संकल्पाचं पाणी सोडलं, तेव्हा तदा सुरेंद्रम दिविदेवतागणा गंधर्व विद्या धर सिद्धचारणा तत्कर्म सर्वेपि गृणंत आर्जवम. त्यावेळेला
आकाशातून देव, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण असे सर्वजण राजा बलीचं हे अलौकिक कार्य आणि सहज त्यांनी केलेल्या या कर्माने, किती सहजपणे, त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, पण तरीसुद्धा सहजपणे त्यांनी कोणत्याही मनामध्ये विकल्प न आणता ज्या सहजपणे दानाचा संकल्प सोडला, ते पाहून त्याची प्रशंसा करीत मोठ्या आनंदाने त्याच्यावर दिव्य फुलांचा वर्षाव आकाशातले देव करायला लागले. एकाच वेळेला हजारो दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गंधर्व, किंपुरुष, किन्नर गाऊ लागले. या दानशूर बलीने जाणून बुजून शत्रूला तिन्ही लोकांचं दान दिलं. हे केवढं कठीण काम त्यांनी केलं, त्याची प्रशंसा त्रैलोक्यात व्हायला लागली. राजा, त्याची प्रशंसा त्रैलोक्यात व्हायला लागली. फुलांचा वर्षाव झाला, पण त्याच वेळेला तद्वामनं रूपमवर्धताद्भुतं हरेरनंतस्य गुणत्रयात्मकं. एक अद्भुत घटना घडली. अनंत भगवंताचे ते त्रिगुणात्मक वामन रूप हळूहळू पाहता पाहता मोठं 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 व्हायला लागलं. ते इतकं मोठं झालं की भूखंदिशोर्द्रौर्विवरापयोधय. पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशु, पक्षी, मनुष्य, देव, ऋषी सगळे त्या रूपामध्ये सामावून गेले. काये बलिस्तस्य महाविभूते. बलीने ऋत्विज, आचार्य, सदस्यांसह त्या समस्त ऐश्वर्यांचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंताच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूत, इंद्रिय, त्यांचे विषय, अंतःकरण आणि सर्व जीवांसह हे संपूर्ण त्रिगुणमय जग त्या रूपामध्ये पाहिलं. इंद्रासारखी सेना असलेल्या बलीने विश्वरूप भगवंताच्या चरणतलामध्ये रसातळ, चरणामध्ये पृथ्वी, पिंडऱ्यांमध्ये पर्वत, गुडघ्यांमध्ये पक्षी, जंघेमध्ये मरुद्गण, वस्त्रामध्ये संध्या, गुह्यस्थानामध्ये प्रजापती, नितंबामध्ये आपल्यासह सर्व असुरगण, नाभीमध्ये आकाश, उदरस्थानामध्ये 7 समुद्र आणि वक्षस्थळामध्ये नक्षत्रांचा समूह, हृदयामध्ये धर्म, स्तनामध्ये मधुर आणि सत्यवचन, मनामध्ये चंद्र, वक्षस्थळावर हातात कमळ घेतलेली लक्ष्मी, कंठामध्ये सामवेद आणि संपूर्ण शब्दसमूह, बाहूंमध्ये इंद्रादी समस्त देवगण, कानांमध्ये दिशा, मस्तकामध्ये स्वर्ग, केसांमध्ये मेघमाळा, नाकामध्ये वायू, डोळ्यात सूर्य, मुखामध्ये अग्नी, वाणीमध्ये वेद, जिभेमध्ये वरुण, भुवयांमध्ये विधी आणि निषेध, पापण्यांमध्ये दिवस आणि रात्र, कपाळावर क्रोध, खालच्या ओठामध्ये लोभ, स्पर्शामध्ये काम, वीर्यामध्ये पाणी, पाठीमध्ये अधर्म, पदन्यासामध्ये यज्ञ, सावलीमध्ये मृत्यू, भगवंताच्या हास्यामध्ये माया, शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी, नाड्यांमध्ये नद्या, नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादिदेव तसंच ऋषीगणांना बसलेलं पाहिलं. नदीश्च नाडीषु शिलानखेषु बुद्धावजनं देवगणान् ऋषींश्च प्राणेषु गात्रे स्थिरजंगमानि सर्वाणि भूतानि ददर्श वीरः. अशा रीतीने वीर बलीने भगवंताच्या इंद्रिय आणि शरीरामध्ये सर्व चराचर व्यापलेलं पाहिलं. सर्वात्मनिदं भुवनं निरीक्ष्य सर्वे सुरा कश्मलमापुरंग सुदर्शनं चक्रमसह्य तेजो धनुश्च शारं स्तनयित्नुघोषणं. परीक्षिता, सर्वात्मा भगवंतामध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भयभीत झाले. त्यावेळेला भगवंताच्या जवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र, गर्जना करणाऱ्या मेघांप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे शारंग धनुष्य, ढगांप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख, भगवंताची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा, चंद्राकार 100 चिन्ह असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार, अक्षय बाणांनी भरलेले 2 भाते, त्याचप्रमाणे लोकपालांसहित सुंदर आदी पार्षद भगवंताच्या जवळ उपस्थित होते. त्यावेळेला भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते. मस्तकावर चकाकणारा मुकुट, बाहूंमध्ये बाजूबंद, नाकांमध्ये मकराकार कुंडल, वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह, गळ्यामध्ये कौस्तुभमणी,
कमरेला रत्नजडित कमरपट्ट्यासह पितांबर शोभून दिसत होता. भ्रमर गुंजारव करीत असलेली वनमाला त्यांनी धारण केलेली होती. त्यांनी आपल्या एका पायाने बळीची सगळी पृथ्वी व्यापली. शरीराने आकाश आणि भुजांनी दिशा व्यापल्या. दुसऱ्या पावलाने त्यांनी स्वर्गालाही व्यापलं. तिसरं पाऊल ठेवण्यासाठी बलीची थोडीशीही कोणतीच वस्तू शिल्लक राहिली नाही. भगवंताचे ते दुसरे पाऊल सुद्धा वर वर जात महरलोक, जनोलोक आणि तपोलोकाच्याही वर सत्यलोकात जाऊन पोहोचलं. राजा, भगवंताच्या चरणांच्या नखचंद्रांच्या कांतीने सत्यलोकाचे तेज फिकं पडलेलं पाहून त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव, मरीची आदी ऋषी, सनक, सनंदन, सनतकुमार, सनातन हे चारीही नैष्ठिक ब्रह्मचारी आणि योगी यांच्यासह भगवंताच्या चरणकमलाला सगळेजण सामोरे गेले. वेद, उपवेद, यम, तर्क, इतिहास, वेदांग आणि पुराण संहिता तसंच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्ममळ भस्म करून टाकला ते महात्मे याच चरणकमलांच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारे प्राप्त न होणाऱ्या सत्यलोकात पोहोचले होते ते सगळेजण भगवंताच्या चरणांना वंदन करायला लागले. भगवंताच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंताच्यावर आलेल्या चरणांचे अर्घ्यपाद्यादिकांनी पूजन केले आणि भक्तिभावाने भगवंताची स्तुती केली. राजा, ब्रह्मदेवाच्या कमंडलूतलं पाणी विश्वरूप भगवंताचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळे गंगा रूपाने आकाश मार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते. ही गंगा म्हणजे भगवंताची मूर्तिमय उज्ज्वल कीर्तीच आहे. राजा, जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या. सगळ्यांनी भगवंताचं स्वागत केलं. त्या लोकांनी पाणी, भेटवस्तू, पुष्पमाळा, दिव्य सुगंधयुक्त उटी, सुगंधित धूप, दीप, लाह्या, अक्षदा, फळं, अंकुर, भगवंताचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्र, जय जयकार, नृत्य, वाद्य, गाणी, शंखनाद आणि दुदुंभीच्या शब्दांनी भगवंताचं पूजन केलं. त्यावेळेला वृक्षराज जांबवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजवून भगवंताच्या विजयोत्सवाची घोषणा केली. दैत्यांनी पाहिलं की 3 पावलं जमीन मागण्याच्या निमित्ताने वामनाने यज्ञ करणाऱ्या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच बळकावली. त्यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले, अरे हा सामान्य विप्र नाही, हा सर्वात श्रेष्ठ मायावी असा विष्णू आहे. ब्राह्मणाच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो. जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञ दीक्षा घेऊन कुणालाही दंड करणे सोडून दिले तेव्हा या शत्रूने ब्रह्मचार्याच्या वेशात आपली विनंती आणि नंतर आपले सर्वस्व हिरावून घेतले. आता आपण बलहीन झालोय. सत्यव्रतस्य सततम दीक्षितस्य विशेषतः नानृतं भाषितुं शक्यं ब्रह्मणस्य दयावतः. आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत, शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत. तसंच ते ब्राह्मण भक्त असून दयाळू आहेत, म्हणून ते कधी खोटं बोलू शकत नाही. तस्मादस्य वधो धर्मो भर्तृ शुश्रूषणंचनः. अशा परिस्थितीमध्ये या शत्रूला मारणं हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपापले शस्त्र उचलले. राजा, बलीची इच्छा नसताना सुद्धा ते सगळेजण संतापाने त्रिशूळ पट्ट घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. परीक्षिता, जेव्हा भगवंताच्या पार्षदांनी पाहिलं की दैत्यांची सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली शस्त्र उचलून आणि त्यांना रोखून धरलं. नंद सुनंदोथ जयो विजय प्रबलो बलः कुमोद कोमोदाक्षश्च विश्वक्सेन पतस्त्रिडाट. नंद, सुनंद, जय, विजय, प्रबल, बल, कुमुद, कुमुदाक्ष,
विश्वक्सेन, गरुड, जयंत, श्रुतदेव, पुष्पदंत आणि सात्वत हे 10,000 हत्तींचं बळ असणारे पार्षद असुरांच्या सेनेचा संहार करायला लागले. ते पार्षद आपल्या सैनिकांना मारतायत हे पाहिलं आणि ते संतापले. असं पाहून बलीने शुक्राचार्यांनी दिलेला शाप आठवून त्यांना युद्धापासून परावृत्त केलं. त्यानं विप्रचित्ती, राहू, नेमी या दैत्यांना संबोधून माझं म्हणणं ऐका, लढाई करू नका, परत फिरा, आम्हाला ही वेळ अनुकूल नाही. दैत्यांनो, जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणं माणसाच्या शक्तीच्या बाहेर आहे. जो अगोदर आमची उन्नती आणि देवतांची अवनती याला कारणीभूत झाला होता तोच भगवान आता काल रूपाने त्यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारण आहे. त्यामुळे तुम्ही मागे फिरा. बलीने असं आवाहन केलं आणि राजा बलीने सांगितल्याप्रमाणे दैत्यसेना मागे फिरली आणि पुढे भगवंतांनी बलीचं कशा प्रकारे कल्याण केलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.